श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला लेखक क्रमांक 131। श्रीपादा तूची गणेशू। श्री गणपती अथर्व शीर्षामध्ये गणपतीची स्तुती करताना म्हटले आहे, त्वं ज्ञानमयोसी विज्ञानमयोसी। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथातील 10व्या अध्यायात जेव्हा जटाधाऱ्याकडून दुकानदार सुबैयाला 10 वरहा देववून सावकारी पाशातून श्रीपाद जेव्हा वडील अप्पलराज शर्मांना मुक्त करतात, तेव्हा अप्पलराजांच्या घरी बापनाचार्य नरसिंह वर्मा व्यंकटपय्या श्रेष्ठी येतात। तेव्हा सुबैयालाही बोलावून घेण्यात येते। तेव्हा 3 वर्षांच्या श्रीपादांना विचारण्यात येते की तो जटाधारी कोण होता। तेव्हा श्रीपाद म्हणतात की त्याच नाही तर सगळ्या जटाधाऱ्यांना मी ओळखतो। तेव्हा बापनाचार्य श्रीपादांना म्हणतात की 3 वर्षांचा पोर तू काय सर्वज्ञ आहेस का? माया कशी काम करते ते पहा या प्रसंगातून। वास्तविक बापनाचार्यांचा जन्मप्रवास हा गणपती पुत्र लाभाद महर्षी, सत्य ऋषीश्वर, नंदगोपाल, भास्कराचार्य, बापनाचार्य असा झालेला आहे। तथापि मायेमुळे त्यांना ही पूर्वीची स्मृती नाही, म्हणून ते देखील नातू श्रीपादांचे मूळ स्वरूप जाणू शकत नव्हते। मुलगी सुमती महाराणीचे लग्न अप्पलराज सोबत लावून दे, तुला विश्व कल्याण सिद्धी प्राप्त होईल, ही परमेश्वराची आकाशवाणी त्यांनी ऐकलेली असते। लग्नानंतर श्रीपाद अवतरण्याच्या आधीपासूनच सुमती महाराणीस होणाऱ्या दृष्टांत संकेतांचे अर्थ बापनाचार्यच सुमतीला सांगतात व तुझ्या पोटी दत्त येणार हे देखील ते सांगतात व दाराशी कोणी भिक्षेला आल्यास विनमुख पाठवू नकोस हेही सांगतात। तरीही श्रीपाद जन्माला येऊन तेही गणेश चतुर्थीला बापनाचार्य ज्यांना शंबल प्रांतातील संध्या भाषेत बोलता येते त्या सांध्र सिंधू वेदातील ते एकमेव तज्ञ आहेत। ते बापनाचार्य देखील श्रीपादांना ओळखू शकत नाहीत, किती आश्चर्य आहे ना। श्रीपाद आजोबांना सांगतात की माझं वय लाखो वर्षांचे आहे, मी सृष्टीच्या आधी होतो, प्रलयानंतरही राहणार, सृष्टीत कायाकल्प होत असताना पण मी असतो, माझ्याशिवाय सृष्टी स्थिती लय हे होणे शक्यच नाही, मी साक्षीभूत होऊन हे सर्व बघत असतो। श्रीपाद इथं जे काही बोलले ते सर्व जगन्नाथ धाम या स्थानातील श्री जगन्नाथ ते स्वतः असल्याचे सांगत आहेत। नंतर श्रीपाद म्हणतात की समस्त ज्ञानविज्ञान माझ्या चरणांची आहे। हेच श्रीपादांचे गणेश चतुर्थीच्या दिवशी अवतरण्याचे रहस्य आहे, जे त्यांच्यातील गणेश तत्व दाखवतात। कारण गणपती अथर्व शीर्षामध्ये गणपतीची स्तुती करताना म्हटलं आहे, तत्वं ज्ञानमयोसी विज्ञानमयोसी। देवा तूच ज्ञानमय आणि विज्ञानमय आहेस, सर्व ज्ञान विज्ञान तुझ्यातून आहे। कारण विज्ञान हे ज्ञानाचा एक बारीकसा अंश आहे आणि ज्ञान म्हणजे साक्षात परब्रह्म परमात्मा। सुबैया शंकर भट्टाने विचारल्यानुसार श्रीपाद हे दत्तावतार, नरसिंह अवतार, शिवावतार व श्रीपादांमधील अनुसूया तत्व शंकर भट्टा समजावून सांगणार आहे। ते आपण टप्प्याटप्प्याने पाहू व समजावून घ्यायचा प्रयत्न करू। हिराचंद गोपालचंद कोठारे, 29 मार्च 2026। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।